Hello बच्चों, welcome to my YouTube channel and this is our another question for tracing of curve. Okay, so बेटा बघा चालू करू याला. सर क्वेश्चनला बघितला आम्ही तर बेटा क्वेश्चनला बघितल्यावरनं एक गोष्ट तर समजली. कोणती बे? दोन क्वेश्चन मध्ये सांगितलं होतं मी तुम्हाला. सर x आणि y जर मिक्स असेल तर बेटा तिथे काय असते? अझिम्प्टोट असते. तिथे काय असते? अझिम्प्टोट. तर बघा बेटा इथे मला एक गोष्ट सांगा, सर इथे y पण आहे आणि इथे काय बेटा x. तर बघा x आणि y मिक्स आहे. तर याचा मतलब या क्वेश्चन मध्ये काय राहणार? अझिम्प्टोट राहणार. सर मिक्स नसतं तर बेटा इथं अझिम्प्टोट असतं का? नाही. ओके, तर चलो बेटा चालू करू. सांगा रे पहिला पॉइंट काय होता बेटा आपला? सिमेट्री. पहिला पॉइंट काय होता आपला? सिमेट्री. ओके सर. सर सिमेट्री कसं बघत असतो तुम्हाला सांगा रे. सर y चा पॉवर काय आहे? 2. सर x चा पॉवर किती आहे? 1. x चा पॉवर किती आहे? 1. ओके, तर सर मी बघा ऑल पॉवर आपल्याला काय पाहिजे? इवन. ऑल पॉवर काय पाहिजे आपल्याला? इवन. ओके, तर इवन नाहीये. कशाचे आहे फक्त? सर इवन y चे. तर काय लिहिणार बेटा सांगा? y हॅज अ इवन पॉवर. y हॅज अ इवन पॉवर. y चा काय पॉवर आहे? इवन. ओके सर. देअरफॉर काय म्हणणार सांगा बे? देअरफॉर कर्व इज सिमेट्रिक. कर्व इज सिमेट्रिक अबाउट एक्स ऍक्सिस. कर्व जो आहे तो कोणाच्या भोवती सिमेट्रिक राहणार बेटा? एक्स ऍक्सिसच्या भोवती काय राहणार? सिमेट्रिक राहणार. अबे मग हो खतम नका होऊ. ओके, आय नो कॉलेजमध्ये तर तुमच्याच्यानं काही होत नाही. ओके, आणि इथंही उजीड पाडू नका. ओके बेटा मी सांगत आहे पहिलेपासून व्हिडिओ पहा. 101% समजून, हे आपली 100% गॅरंटी आहे. ओके हां, एवढा मी हुशार नाही आहे, आय नो. नाही समजलं तर मला विचारू शकता, बट बेटा तुमच्या जेवढं कामाचं आहे ना तेवढा तर मी हुशार आहे. करेक्ट आहे ना? जे तुम्हाला पाहिजे ते मी देऊ शकतो. होऊ शकते चूकभूल होते असं नाही म्हणत आहे, पण मी जाणून कधीच नाही करेल. ओके, सो बेटा नाही काही समजलं तर मला विचारायचं. प्रत्येक गोष्ट मी तुम्हाला समजून सांगेल. ओके, चलो सांगा. पहिला झाला बेटा y जवळ कोणता पॉवर आहे? सर इवन. देअरफॉर कर्व कोणाभोवती सिमेट्रिक आहे? एक्स ऍक्सिसच्या भोवती काय? सिमेट्रिक आहे. हे बघा याचा जो 2 आहे x जवळ किती आहे? 1 आहे. ओके, नंबर 2 वर. नंबर 2 वर काय चेक करतो सर आम्ही? ओरिजिन. नंबर 2 वर काय चेक करतो बेटा? ओरिजिन. ओके सर, ओरिजिन सांगा बे मग घेऊ. कोणाच्या भोवती सिमेट्रिक होता? एक्स. अजून एकदा सांगतो, 2 क्वेश्चन मध्ये सांगितलं, इथे सांगत आहो. सर ज्याच्या भोवती सिमेट्रिक त्याच्या ठिकाणी काय करायचं बेटा? पुट करायचं. एक्स इज इक्वल टू काय? 0. ओके, कशामध्ये सर? इन इक्वेशन 1 मध्ये काय करायचं? पुट. कुठून सर? हे याला म्हणायचं इक्वेशन नंबर 1. ओके, चलो बेटा पुट करा. सांगा काय लिहिलं असतं सर? y² 4 - x. x म्हणजे सर 0 इज इक्वल टू बेटा 0 इंटू 0 - 2 चा होल स्क्वेअर. 0 इंटू एनिथिंग 0 बेटा. ओके, इकडे काय असतं सर? y² 4 असता. तर y² इज इक्वल टू काय राहिलं असतं? 0/4 म्हणजेच काय बे? 0. तर बेटा y ची व्हॅल्यू जी मिळाली असती काय मिळाली असती रे? 0. देअरफॉर काय बोललो असतो? हा काय? कर्व इज पासिंग थ्रू. कुठून पास होता बेटा सांगा पटकन? कर्व इज पासिंग थ्रू 0,0. दॅट इज त्यालाच काय म्हणतो बेटा आपण? ओरिजिन. त्यालाच काय म्हणतो आपण? ओरिजिन. ओके सर, कर्व जो आहे तो कुठून पास झाला रे? ओरिजिन मधून काय झाला? पास झाला. ओके सर. आता नंबर 3 वर काय बघतो बे आपण? टँजेंट बघतो बेटा, याची टँजेंट. आणि मी सांगितलंय टँजेंट साठी काय बोललो बे? टँजेंट साठी काय बोललो? जो पण याचा बेटा लिस्ट पॉवर वाली टर्म असेल त्याच्या इक्वेट मध्ये काय करायचं? 0 करायचं. ओके, तर सर आता लिस्ट वाली सांगा सर कुठून येईल? ओके, हे तर बवासीरपणा झाला. अबे करेक्ट ना? लिस्ट. ओके, त्याच्या ठिकाणी काय लिहायचं बेटा? 0. ओके, आता मला एक गोष्ट सांगा बेटा, जर याला टँजेंट जर आपल्याला काढायची असेल, ओके मला सांगा रे सर इकडे बघा बेटा काय राहिलं असतं? इथे लिहतो मी, लक्षात ठेवा. y² 4 असता. 4 इंटू y². इकडे काय असतं सर? xy² इज इक्वल टू. ओके, इकडे काय x बेटा? याचा वाला फॉर्म्युला x² - 2 इंटू 2 4x प्लस झाले असतं बेटा 4. ओके सर, इकडे बोला रे मग देऊ. हा सांगा बेटा काय लिहिलं असतं? y² इथे असतं 4 xy². इकडे x³ - 4x² प्लस काय असतं बेटा? 4x. ओके सर, लेस डिग्री टर्म कोणती आहे बे मग घेऊ? हेच तर करेक्ट ना? लेस डिग्री टर्म कोणती आहे? 4x. अबे एवढं कॅल्क्युलेशन येते ना? नाही येत असेल तर करायचं गधे हो. इथे फॉर्म्युला लावला कोणता? a - b होल स्क्वेअर. तर a² - ट्वाइस ab प्लस b चा स्क्वेअर. नंतर या एक्स ला आतमध्ये मल्टिप्लाय केलं, या पूर्ण टर्म मध्ये पाहिलं. हो
आय नो, म्हटलं असतं सर हा 4 तर वेगळा आहे. अबे 4 हा आहे. ओके, तर 4y स्क्वेअर, इथे 2, इथे 2, इथे 3, इथे 3 आणि इथे काय बेटा फक्त 1. ओके, तर काय केलं असतं सांगा, दॅट इज लीस्ट डिग्री टर्मला कशासोबत इक्वेट केलं असतं बेटा, 0 सोबत. ओके, तर काय लिहिलं असतं सांगा इथे, इक्वेट लिस्ट म्हणजे कमीत कमी, लिस्ट डिग्री टर्म विथ 0. ओके, 0 सोबत काय करू सर आम्ही याला इक्वेट करू. तर सांगा बेटा काय लिहिलं असतं, 4x इज इक्वल टू 0. तर x इज इक्वल टू काय आलं असतं बेटा 0. अबे हो का, x इज इक्वल टू काय आलं असतं 0. आणि चच्चा मी सांगितलंय जेव्हा जेव्हा x इज इक्वल टू 0 असते, देअरफॉर काय राहणार बेटा, x जर 0 तर आपली टँजेंट काय असते, y ॲक्सिस इज अ टँजेंट. y ॲक्सिस जी असेल ती काय असेल बेटा, आपली टँजेंट असेल. ओके, तर हे झालं आपला टँजेंट वाला पॉइंट. ओके, नंतर सर तिसरा पॉइंट झाला. नंतर चौथ्या पॉइंटवर काय करतो बेटा आपण, इंटरसेप्ट. चौथ्या पॉइंटवर काय करतो आपण, इंटरसेप्ट. तर सांगा बेटा इंटरसेप्ट साठी काय केलं असतं. ओके, तर इंटरसेप्ट काढणं पण व्हेरी इझी आहे बेटा. ओके सर, हा सांगा बे, मग घेऊ बोला, कोणत्या भोवती सिमेट्रिक, एक्सच्या भोवती. इथं काय पुट केला सर, एक्स इज इक्वल टू 0. तर बेटा इंटरसेप्ट काढताना काय पुट करणार बे, y इज इक्वल टू 0. काय पुट करणार सर, y इज इक्वल टू 0. कशामध्ये, इन इक्वेशन 1. हा, कशामध्ये पुट करणार, इन इक्वेशन 1 मध्ये काय करणार बेटा, पुट करणार. ओके सर पुट जर केलं तर बेटा सांगा रे, याच्यामध्ये पुट केलं तर काय लिहिलं असतं, 0 चा स्क्वेअर 4 मायनस एक्स इज इक्वल टू बेटा एक्स मायनस 2 चा काय होल स्क्वेअर असतं बेटा. सर 0 इंटू एनिथिंग 0, इकडे असतं एक्स, इकडे काय असतं बेटा एक्स मायनस 2 चा होल स्क्वेअर. तर बेटा याच्यावरून काय लिहिलं असतं, एक्स इज इक्वल टू 0. इथे सर एक्स मायनस 2 चा होल स्क्वेअर इज इक्वल टू काय 0. सर स्क्वेअर तिकडे गेला, स्क्वेअर रूट, तर एक्स मायनस 2 इज इक्वल टू 0. तर बेटा दुसरी टर्म काय मिळाली असती, एक्स इज इक्वल टू 2 आणि पहिली काय मिळाली, एक्स इज इक्वल टू 0. देअरफॉर फास्ट होत आहे का बे, नाही ना. हां, फास्ट झाला तर व्हिडिओ स्लो करायचा आणि स्लो झाला तर व्हिडिओ फास्ट करायचा. ओके, जमत आहे. हां, तर चलो बेटा हे आलं. नंतर काय लिहिणार बेटा सांगा, इंटरसेप्टिंग. स्पेलिंग वेलिंग चुकलं तर करेक्ट नाही करायचं भाऊ, ते तुम्ही पाहायचं काय आहे तर. हां, इंटरसेप्टिंग पॉइंट्स आर, स्पेलिंग मध्ये लय खतम आहो मी. इंटरसेप्टिंग पॉइंट्स आर, सांगा बेटा पहिला पॉइंट 0,0 आणि दुसरा पॉइंट बेटा 2,0. अबे हो का, पहिले एक्स लिहितो भाऊ मग वाय लिहितो. ओके, तर दुसरा पॉइंट कोणता, 2,0. टँजेंट कोणती होती बेटा, एक्स ॲक्सिस इज अ टँजेंट. ओके सर, चौथा पॉइंट झाला. पाचवा पॉइंटवर, हां मग घेऊ बोला बेटा. पाचव्या पॉइंटवर काय राहणार बेटा, रिजन. पाचव्या पॉइंटवर काय राहणार, रिजन. ओके सर, सांगा बे पहिला पॉइंट. सगळ्यात पहिले भाऊ कोणाच्या भोवती सिमेट्रिक आहे, एक्सच्या. हां, तर काय येणार पहिली कंडिशन, एक्स इज ग्रेटर दॅन 0, देन वाय स्क्वेअर किती येणार. हा, देन वाय स्क्वेअर किती येणार. हां, काढा लागन. हां, चलो बेटा सांगा, वाय स्क्वेअर इज इक्वल टू, बोला बेटा वाय स्क्वेअर इज इक्वल टू काय होतं रे, मग घेऊ बोला, एक्स मायनस 2 चा होल स्क्वेअर. ओके, डिवाइड मध्ये काय असतं बेटा 4 मायनस एक्स. ओके, तर बेटा 4 ले सोडून आणि 2 ले सोडून कोणतीही व्हॅल्यू पुट करा. करेक्ट ना, काहून, अबे इथं जर बेटा 4 पुट केला तर इन्फिनिटी येणार. हां, इन्फिनिटी येते म्हणजे सर अझिमटोड. ओके, आणि बेटा इथं जर 2 जर पुट केला तर वायची व्हॅल्यू काय होणार 0. कुठून सर, ते इथं होतं ना, जेव्हा x 2 होता तर y किती होता 0. तर मग कोणती पुट करू सर, कोणतीही पुट कर लेखाले, 2 कर, 4 कर, 5 कर. ओके, तर मी काय पुट करतो 5. तर बेटा x इज इक्वल टू 5 पुट केला. तर सांगा रे सर या 4 मधून 5 गेला. अबे हो का, या 4 मधून काय गेला बेटा 5. ओके सर, या 4 मधून 5 गेला तर बेटा आन्सर काय येणार, मायनस मध्ये येणार. हे बघा 5 पुट करतो, x इज इक्वल टू 5. तर 5 मायनस 2 चा स्क्वेअर अपॉन 4 मायनस 5. तर बेटा आन्सर काय निगेटिव्ह आलं असतं. अबे करेक्ट ना, आन्सर काय आलं असतं निगेटिव्ह. अबे 4 मधून 5 गेला -1 आणि इथं किती येऊ, तर मायनसच असतं ना बेटा. तर वाय स्क्वेअर जेव्हा बेटा एक्स ची व्हॅल्यू 0 पेक्षा मोठी आहे तर वाय स्क्वेअर काय आला सर आमचा निगेटिव्ह. देअरफॉर काय म्हणणार बेटा आपण, कर्व इज काय म्हणणार बेटा, इमेजिनरी. ओके, कर्व इज इमेजिनरी. ओके सर, नंतर दुसरा वाला पॉइंट सांगा बेटा. दुसरा वाला पॉइंट, एक्स ची व्हॅल्यू जर 0 पेक्षा छोटी आहे,
एक्स ची व्हॅल्यू काय आहे 0 पेक्षा छोटी. अबे डोंट वरी, रिजन कुठून कुठपर्यंत राहतं एक डब्बा काढा लागते. त्या डब्यामध्ये समजते की सर 0 ची किती, 1 ची किती, 2 ची किती, मग कर्व कसा येणार, सगळ्या गोष्टी डब्बा बी देतो काढून. ओके, खतम नको. हा, नंतर सर एक्स ची व्हॅल्यू जर 0 पेक्षा जर छोटी असेल तर बेटा चलो आता इथे काय पुट करतो, -5 करतो. हा सांगा, -5 जर पुट केली तर बेटा काय आलं असतं सांगा पटकन. ओके, इथे असतं बेटा -5, इथे -5, इथे असतं 4 -5. ओके, तर सर इथे -5 -7 चा स्क्वेअर अपॉन इथे काय असतं बेटा 9. अबे मायनस मायनस प्लस, कॅल्शिट टाकायचं रे, कॅल्शिट टाकायचं सेम टू सेम. ओके, जे पण आन्सर आलं असतं बेटा कॅल्शियम सांगितलेलं काय असतं मायनस. ओके, तर सर हे पण मायनस आलं तर लिहा बेटा इथे वाय स्क्वेअर काय आहे सर इथे पण निगेटिव्ह. देअरफॉर इथे पण कर्व काय राहणार बेटा आपला, कर्व इज इमेजिनरी. कर्व इज इमेजिनरी. ओके, आणि एक पॉइंट होता बेटा आपल्याकडे तिसरा, कोणता सर, जेव्हा एक्स ची व्हॅल्यू 2 होती देन बेटा वाय ची व्हॅल्यू काय होती रे 0. ओके, तर हे आपल्याला कर्व मध्ये काय करावं लागेल, आपल्याला शो करावं लागेल. ओके सर, चलो, तर आय होप बेटा तुम्हाला वाय स्क्वेअरच्या व्हॅल्यू कशा काढल्या असेल. एकदम सिंपल आहे. या 2 व्हॅल्यू सोडून कोणत्याही व्हॅल्यू पुट करा बेटा, तुम्हाला काय व्हॅल्यू मिळेल. ओके, नंतर सर मग 1 पुट केलं तर 1 याच्यासाठी नाही पुट करायचं बेटा, सांगतो मी लास्ट मध्ये. ठीक आहे, नंतर सांगा 5वा पॉइंट नंतर काय येणार बेटा, 6वा पॉइंट अझिमटोड. 6वा पॉइंट काय येणार, अझिमटोड. हा, आता सांगा बे मग घेऊ, इथं राहणार ना अझिमटोड, बोललो होतं मी खाऊन, कारण इथे एक्स आणि वाय काय मिक्स आहे. तर सांगा बेटा वाय स्क्वेअर इज इक्वल टू काय लिहिलं असतं रे सर, एक्स -2 चा स्क्वेअर अपॉन काय लिहिलं असतं बेटा 4 - x. काय लिहिलं असतं 4 - x. ओके सर, मला सांगा जेव्हा बेटा इन्फिनिटी येण्यासाठी मला सांगा रे या x ची व्हॅल्यू किती पाहिजे 4. अबे करेक्ट ना, इन्फिनिटी येण्यासाठी बेटा या x ची व्हॅल्यू काय पाहिजे 4, तेव्हाच तर खाली 0 येणार ना. अबे करेक्ट ना, एनिथिंग बेटा एनिथिंग डिवाइड बाय 0 काय होते इन्फिनिटी. ओके, तर सर मग कोणती व्हॅल्यू येणार x ची जेव्हा 0 येणार, बेटा 4 मधून 4 गेले 0 राहते, 4 - 4 0. तर बेटा x इज इक्वल टू काय राहणार 4. तर लिहिणार इथे व्हेन x टेन्स टू 4 आहे देन बेटा आपली जे y ची व्हॅल्यू आहे ते किती आहे रे इन्फिनिटी. y ची व्हॅल्यू किती येत आहे इन्फिनिटी. एकच पॉइंट आहे असा, जेव्हा x ची व्हॅल्यू 4 आहे तेव्हा y किती आहे इन्फिनिटी. देअरफॉर काय म्हणणार बेटा आपला अझिमटोड इज x इज इक्वल किंवा अझिमटोड इज ॲट x इज इक्वल टू 4. x इज इक्वल टू 4 वर काय आपला अझिमटोड आहे. ओके बेटा, डन. नंतर झाला सर 5वा पॉइंट, 5वा नाही बेटा, हा कोणता पॉइंट होता 6वा. झाले का रे 6 पॉइंट. ओके सर, नंतर लास्ट मध्ये काय राहिलं बेटा, चित्र काढायचं आहे. चलो तर चित्र काढू. हा सांगा बेटा, हे कोणती ऍक्सिस सर, एक्स ऍक्सिस. दिसते का नाही बे, हे कोणती सर एक्स ऍक्सिस. बेटा इकडेच काढतो थोडासा, तिकडे दिसणार नाही कदाचित तुम्हाला. ओके, ओके ओके, ही बेटा एक्स ऍक्सिस आणि ही कोणती वाय ऍक्सिस. ओके, चलो कर्व सांगा बेटा पहिले कोणते इंटरसेप्ट पॉइंट कोणते होते रे आपलेवाले 0,0 2,0. चलो काढा. इथे होता सर 0,0, इथे काय होता सर 2,0. ओके, अझिमटोड कुठे होता बे, x इज इक्वल टू 4. तर बेटा इथे अझिमटोड कुठे आहे आपला 4 वर आपला काय अझिमटोड आहे. ओके, तर 4,0 पण लिहू शकतो कारण y किती येत आहे तिथे इन्फिनिटी, तर y इन्फिनिटी राहणार. ओके बेटा, चलो झाले 3 पॉइंट. ओके, आता रिजन मध्ये या बेटा. हा सर, जेव्हा x ची व्हॅल्यू 0 पेक्षा मोठी होती तर कर्व काय होता इमेजनरी. या 4 नंतर कर्व काय राहणार बेटा इमेजनरी. नंतर सर 0 पेक्षा छोटी होती म्हणजे इकडे कर्व येणार का रे, नाही इमेजनरी आहे. सर जेव्हा x2 होता तेव्हा y ची व्हॅल्यू काय होती 0, तर बेटा इथे कर्व काय होणार आपला असा थांबणार. हे बघा, डन सर. अबे करेक्ट ना, असाच काढत होता आपण ऑलवेज. ओके सर, इथपर्यंत झालं. अझिमटोड कुठे येणार बे, असाच येणार बेटा अझिमटोड. हा जो आहे इथे अझिमटोड आहे आपला. ओके, आता मला सांगा सर, जेव्हा आपला x4 होता तर y ची व्हॅल्यू किती होती बेटा इन्फिनिटी. याचा मतलब हा जो कर्व आहे बेटा इथून असा जाऊन याला कुठे जॉईन होणार बे इन्फिनिटीला. हा जो कर्व आहे तो कुठे जॉईन होणार बेटा असा इन्फिनिटीला जाऊन काय होणार, याच्यासोबत काय होणार असा जॉईन होणार. ओके बेटा, हे बघा इथून थोडंसं जमून नाही राहिलं मला, पण ठीक आहे. अरे छी 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 छी,
ओके, तर तुम्ही अशा प्रकारे काय बेटा कर्व ड्रॉ करायचा. ओके, तर दिस इज अवर बेटा कर्व आपला कशासाठी या क्वेश्चनसाठी. आय होप बेटा तुम्हाला कळलं असेल. ओके सर टँजंट राहिली नाही जी, तर मला सांगा बे हे जे बेटा वाय ॲक्सिस आहे हीच काय रे आपली, हीच काय बेटा आपली वाली टँजंट आहे बघा, बरोबर याला काय होत आहे जॉईन होत आहे. ओके सो आय होप बेटा की हा क्वेश्चन तुम्हाला समजला असेल. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन ॲज अ एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू, ॲज अ एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू. ओके अबे मग घेऊ येते हा क्वेश्चन एक्झाम मध्ये असे. ओके सो बरोबर करायचं याला, समजलं इथपर्यंत. नंतर मी बोललो होतो बेटा की सर 1 का बरं नाही व्हॅल्यू पुट करायची, तर ते ऐका बेटा. 1 जर पुट केली तर मला सांगा रे आपला जो बेटा रिजन आहे तो रिजन कुठपासून कुठपर्यंत आहे, 0 पासून 4 पर्यंत, 0 पासून 4 पर्यंत. तर बेटा 1 2 जर पुट केली त्याची एक व्हॅल्यू प्लस येणार, एक व्हॅल्यू काय येणार मायनस. त्याच्यामुळे आपण त्या रिजनला डिस्क्राईब करू शकू का नाही. ओके तुमच्या टेक्स्टबुक मध्ये असू शकते एक डब्बा काढला असेल. ओके एरिया ऑफ रिजन वगैरे कुठून कुठपर्यंत मॅनेज होतो. ओके बेटा काढला तरी चालते, नाही काढला तरी चालते, इट इज टोटली ओके. सो आय होप बेटा की तुम्हाला हा क्वेश्चन समजला असेल कसा सॉल्व्ह केला. तर नसेल समजला बेटा तर पुन्हा एकदा बघा, मी प्रत्येक पॉईंट सांगितलाय तुम्हाला की का बरं कुठून कशी व्हॅल्यू आली आहे, का बरं आली आहे, टँजंट कशी काढली, सिमेट्री काय असते, ओरिजिन कसा असतो, प्रत्येक पॉईंट. ओके बेटा सो सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. थँक्यू.